मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। पुढे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड याचं नाव या प्रकरणात मास्टरमाइंड म्हणून समोर आलं। विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार रोहित पवार यांनी देखील हा मुद्दा चांगलाच लावून धरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचं विधिमंडळात सांगितलं होतं। त्यानंतरही वाल्मिक कराड याला अटक होत नसल्याने बीडमध्ये संतप्त मराठा बांधवांनी मोर्चा काढला। यावेळी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात देखील जोरदार भूमिका घेण्यात आली। एकंदरीतच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात जे नाव सर्वाधिक चर्चिलं जात होतं ते नाव म्हणजेच वाल्मिक कराड। हाच वाल्मिक कराड आज CIDला शरण आला आहे। CIDला शरण येण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ देखील जारी केला होता। या व्हिडिओमध्ये तो दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करताना दिसतोय। कराड यांच्यावर बीड व परिसरात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। कराड धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो। सरपंच देशमुख प्रकरणात नाव आल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र त्यांना त्याचा ठाव ठिकाणा लागला नव्हता। अखेर आज वाल्मिक कराड स्वतः CIDला शरण आला आहे। आज कराड शरण येण्यापूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक देखील झाली होती। यावरूनही आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आता पुढे वाल्मिक कराड याच्यावर काय कारवाई केली जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।